जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणाचे आज 20 दरवाजे 1 मीटरने उघडून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तसेच या धरणातून किती क्युसेक्सने पाणी विसर्ग होत आहे यासाठी आपल्यासोबत या वाघूर धरणाचे अभियंता पाटील साहेब आहे। आपण पाटीलकडनं जाणून घेऊ। सर, मला हे सांगा, या वाघूर धरणातून किती क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि नागरिकांना काय सतर्कतेचा इशारा देण्यात आला? सकाळी आम्ही 7 वाजता साधारण 10,000 क्युसेकने डिस्चार्ज सोडला आम्ही। परंतु जसजसं आम्हाला जामनेरवरनं बातम्या येत गेल्या आणि जामनेरला खूप फुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार श्री आगळे साहेब यांचेही मला फोन आले आणि त्यांनी विचारणा केली किती काय डिस्चार्ज। तर आमची अजून लेवल वाढत नव्हती, तरी आम्ही 7 वाजता 10,000ने डिस्चार्जने पाणी सोडलेलं होतं। त्यानंतर हळूहळू जसजसं लेव्हल वाढायची आम्हाला शक्यता वाटत होती तसं आम्ही डिस्चार्ज वाढवलेला आहे। आता आज सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 20 दरवाजे 1 मीटरनं उघडे असून त्यामधून नदीपात्रामध्ये 65,000 क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। आम्ही सकाळीच माननीय तहसीलदार श्रीमती नीता लबडे मॅडम यांना संपर्क साधून नदीच्या गावाखालील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता। तसे महसूल यंत्रणेलाही कळवण्यात आलेलं आहे। महसूल यंत्रणेने त्यांचे जे कर्मचारी आहेत, त्यांचे ग्रामविस्तार अधिकारी असो, तलाठी असो, यांना सांगून सर्व लोकांना नदीपात्रात उतरू नये व आपले गुरंढोरे यांना नदीपात्रात उतरून जाऊ देऊ नये, कारण पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे मी त्यांना आधीच सूचित केलेलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी ती दक्षता घेतलेली आहे। आज असं वाटते संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी डिस्चार्ज येईल। अजून कांग नदीचा पण डिस्चार्ज यायचा बाकी आहे। कांग नदीचा डिस्चार्ज जवळपास तोही 50,000 क्युसेकच्या जवळपास असणार आहे। जामनेर येथील भुसावळ जामनेर रोडच्या पुलावरून पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे, असेच वृत्त आता सद्यस्थितीत आमच्याकडे आहे। त्यामुळे अजून डिस्चार्ज कमी करण्याचा काही प्रश्न नाही। शक्यता जर असली तर डिस्चार्ज अजूनही वाढू शकतो, तसं आम्ही संबंधित महसूल यंत्रणा यांच्या संपर्कामध्ये आहोतच। जसं या वाघूर धरण आहे, या वाघूर धरणाचे एकूण किती गावं या पाण्याखाली येणार आहे? जसं आता सुनसगाव आहे, ह्या सुनसगावाचा संपर्क तुटलेला आहे का? नाही, गावं तसे वाघूर धरणाच्या खालील गावं तसे पुराच्या पाण्याखाली येत नाही, परंतु गावाचा संपर्क तुटतो। तर सुनसगाव भुसावळ रस्ता जो आहे त्या पुलावरनं पाणी आहे आणि तो संपर्क थोडा आता डिस्चार्ज कमी झाला तर तो पूल पूर्ववत होईल। 50,000च्या खाली जर डिस्चार्ज झाला तर तो पूल पूर्ववत सुरू होतो आणि वाहतुकीसाठी बाकीचे पर्यायी मार्ग आहेतच। हे होते आपल्यासोबत वाघूर धरणाचे अभियंता पाटील साहेब, ज्यांनी सांगितले आहे हे जे वाघूर धरणाचे जे क्षेत्रामध्ये जे गावं येतात त्या सुनस गाव आहे, हा सुनस गावाचा संपर्क तुटलेला आहे अशी माहिती या अभियंत्यांनी आपल्याला दिलेली आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, वाघूर धरण, भुसावळ।